हां, वेलकम स्टुडंट्स, यू आर वेलकम टू इंग्लिश ग्रामर. तर आज आपण चा यूज कसा करायचा ते बघूया. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं च्या जागी आपण सो दॅट वापरलं होतं, पण आज मात्र आपण याच्या उलटं बघणार आहे. सो दॅटच्या जागी आपण वापरणार आहे. तर ह्यामध्ये आपण बघूया. सो यू नो, बाय यूजिंग वी गेट सिम्पल सेंटेन्स. बाय यूजिंग वी गेट सिम्पल सेंटेन्स. म्हणजे चा वापर जर केला तुम्ही वाक्यामध्ये तर त्याला म्हणायचं सिम्पल सेंटेन्स म्हणायचं. आणि सो डॉट डॉट दॅटचा वापर केला तर त्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणायचं. बघूया आपण दोन सेपरेट सेंटेन्स घेऊया आपण. ही वॉज व्हेरी टायर्ड. ही वॉज व्हेरी टायर्ड. फुल स्टॉप. ही कुड नॉट go ahead. He could not go ahead. So these are the two sentences. ही दोन वाक्य आहेत. आता या दोन वाक्यामध्ये आपल्याला हे काय करायचं आहे, सेपरेट सेंटेन्स सिम्पल सेंटेन्स बनवायचं आहे. सो फॉर मेकिंग सिम्पल सेंटेन्स व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू कॅन्सल व्हेरी. हा व्हेरी काढा, तिथं काय वापरा, TOO वापरा. देन ही कुड नॉट काढायचं आहे. काय करायचं आहे, ही कुड नॉट, ही कॅनॉट, ही डज नॉट, ही विल नॉट, एवढ्यापर्यंतचा पार्ट काढायचा आहे आणि तिथं TOO वापरायचे. म्हणजेच फॉर मेकिंग सिम्पल सेंटेन्स और फॉर युजिंग काय केलं पाहिजे, ही वॉज टू टायर्ड. ही वॉज टू टायर्ड, व्हेरीसाठी टू वापरलं. दोन वाक्याच्या मध्ये आपण TOO वापरलं. परत ही वॉज टू टायर्ड टू गो अहेड. गॉट इट. सिम्पल नेक्स्ट सेंटेन्स बघूया. बघा. द वुमन इज व्हेरी पुअर. द वुमन इज व्हेरी पुअर. फुल स्टॉप. शी कॅनॉट फीड हर चिल्ड्रन. स्त्री किती गरीब आहे, एवढी गरीब आहे की ती तिच्या लहान मुलांना सुद्धा भरू शकत नाही आहे. म्हणजेच आपल्याला काय केलं पाहिजे, व्हेरी वरील वाक्याप्रमाणे व्हेरी काढला पाहिजे, तिथं TOO वापरला पाहिजे आणि शी कॅनॉट एवढा पार्ट काढला पाहिजे, तिथं TOO वापरलं पाहिजे. म्हणजेच काय झालं सेंटेन्स आपला, द वुमन इज टू पुअर to feed her children. बघा, हे दोन वेगळे सेंटेन्स आहे. त्याचं सिम्पल सेंटेन्स केलं. यानंतर थर्ड सेंटेन्स बघूया. द रूम इज व्हेरी हॉट. We cannot sit inside. काय केलं पाहिजे मग, पुन्हा एकदा आपल्याला काय केलं पाहिजे, व्हेरी काढलं पाहिजे, बरोबर, आणि वी कॅनॉट काढलं पाहिजे. म्हणजे काय येणार मग आता सेंटेन्स कसं होईल मग आता आपलं, बोला. द रूम इज टू हॉट. आता बघा, वी आहे, वी तिथं वी असल्या कारणानं फॉर अस केलं पाहिजे. फॉर अस परत टू वापरा. म्हणजेच काय नवीन वापरलं आपण, फॉर अस टू वापरलं. म्हणजे काय झालं, द रूम इज टू हॉट फॉर अस टू सिट इनसाइड. ओके. नेक्स्ट बघा. इट वॉज व्हेरी कॉस्टली. I could not buy it. सो वरच्या सेंटेन्स प्रमाणे काय केलं पाहिजे मग, हा व्हेरी
काढला पाहिजे. बघा सेंटेन्स नंबर सेकंड अँड फोर्थ, थर्ड अँड फोर्थ आर डिफरंट, कारण यांच्यानंतर आय आलेलं आहे, त्यामुळे फॉर मी वापरलं पाहिजे. म्हणजेच काय झालं पाहिजे, आय कुड नॉट काढा आणि काय वापरा मग तिथं, इट वॉज, इट वॉज टू कॉस्टली, इट वॉज टू कॉस्टली फॉर मी टू बाय इट. म्हणजे माझ्याकरता ते एवढं महागडं होतं की ते मी खरेदी करू शकलो नाही. म्हणजे टूचा वापर केला आपण आणि फॉर मी टू हे 3 वर्ड्स वापरले. फॉर मी टू, दिस 3 वर्ड्स वी हॅव युज्ड. आता बघूया व्हॉट टू डू. हे आपण 2 सेपरेट सेंटेन्स असतील तर त्याचं सिम्पल सेंटेन्स बनवताना काय करायचं, म्हणजे टू कसं करायचं ते बघितलं आपण. आता बघूया आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स दिला असेल तर काय करायचं, व्हॉट टू डू इफ कॉम्प्लेक्स सेंटेन्स इज गिवन. आता तुम्हाला माहिती आहे की कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजेच टूच्या ऐवजी सो दॅट वापर. आता बघा, सो इट्स व्हेरी सिम्पल, नॉट डिफिकल्ट. काय बघा, सियर मेक इट, सूचना काय बघा, मेक इट सिंपल सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स और मेक इट और यूज टू और यूज TOO. एक तर सिंपल सेंटेन्स बनवणं म्हणजेच टू वापरणं, दोघांचा अर्थ एकच आहे. सो लेट अस सी हियर. बघा, दे आर सो टायर्ड दॅट they cannot walk ahead. म्हणजे या सेंटेन्समध्ये आपल्याला काय वापरलेलं आहे, सो वापरलेलं आहे. सो म्हणजे सो हा पार्ट काढला पाहिजे आणि दॅट दे कॅनॉट हा पार्ट काढला पाहिजे आणि त्या दोघांच्या जागी अंडरलाईन केलेल्या जागेचे काय केलं पाहिजे, इथं TOO वापरलं पाहिजे आणि इथं TO वापरलं पाहिजे. म्हणजे काय झालं आन्सर मग. सो इट इज अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. बघा, दे आर टू टायर्ड to walk ahead. So two. That's simple. Look there. Sita is so shy. सीता एवढी लाजाळू आहे, so shy that she will not come ahead. ती पुढे येणार नाही आहे. बघा, सो यू हॅव टू कॅन्सल सो अँड दॅट शी विल नॉट एवढा पार्ट काढला पाहिजे. तिथं काय वापरलं पाहिजे, टू वापरलं पाहिजे, TOO आणि TO. म्हणजेच काय झालं आन्सर बोला. दॅट सिम्पल. अगेन, सीता इज टू शाय टू कम ahead. Next, the news is so. बघा, the news is so good that we will not believe it. believe it. म्हणजेच काय केलं पाहिजे आपणाला, सो काढा, दॅट वी विल नॉट काढा. म्हणजेच काय झालं, सेंटेन्स काय झालं, द न्यूज
पुढं द न्यूजच्या पुढं काय केलं पाहिजे, द न्यूज इज टी सोच्या ठिकाणी टू वापरा, टू गुड. आता पुढं बघा, दॅट वी वापरले, दॅटच्या पुढं वी वापरले, त्यामुळं फॉर अस लिहायला पाहिजे. काय लिहिलं पाहिजे, फॉर अस, आणि मग टू वापरलं पाहिजे. म्हणजे फॉर अस टू हे 3 वर्ड्स वापरले आपण. कारण दॅट काढला, वी काढला, त्या जागी फॉर अस टू वापरला. वीचा ऑब्जेक्ट केला अस, म्हणजेच काय झालं, फॉर अस टू बिलीव्ह, BELIEVE, बिलीव्ह इट. सो बाय दिस वे वी हॅव लर्न, आपण शिकलो आहोत की हाऊ टू मेक सिम्पल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स अँड complex to simple and simple to complex. Now look here, after this we'll study unless and if not. बघा what we are studying, we'll study unless, if not, if not. बघा both have same meaning. Unless and if not both have same meaning. ह्या दोघांचाही मिनिंग सारखाच आहे. याचा मराठीत अर्थ आहे जर टिंबटिंब नाही तर, जर टिंबटिंब नाही तर. फर्स्ट रूल सांगेल की अनलेसच्या क्लॉजमध्ये कधीही नॉट वापरायचा नसतो. नेव्हर यूज नेगेशन इन द क्लॉज बिगिनिंग विथ अनलेस, क्लॉज बिगिनिंग विथ अनलेस. आता अनलेसच्या वाक्यात नॉट वापरताना, इफ नॉट वापरताना काळजी घेणं गरजेचं आहे. अनलेस काढून टाका, त्या जागी इफ वापरा. पण एकटा नॉट येणार नाही आहे, म्हणजे मोडल वर्ब, मोडल वर्ब असेल किंवा हेल्पिंग वर्ब प्लस नॉट वापरावं लागेल. जर सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नसेल तर डज, डू किंवा डीड या तिघापैकी वापरलं पाहिजे. काय म्हणतोय मी, म्हणजेच डू नॉट, डज नॉट किंवा डिड नॉट येईल, किंवा इज नॉट, वॉज नॉट, हॅव नॉट वगैरे. आता बघूया. सो बाय युजिंग अनलेस और इफ नॉट वी गेट कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कसलं सेंटेन्स मिळतं आपणाला, कॉम्प्लेक्स सेंटेन्स मिळतं. बघा एक्झाममध्ये सूचना असते रिमूव्ह अनलेस किंवा यूज इफ. काय असते सूचना, एक तर रिमूव्ह अनलेस किंवा यूज इफ अशी सूचना असेल. सूचना लक्षात आली, रिमूव्ह अनलेस म्हणजेच यूज इफ किंवा यूज अनलेस. उलटं पुलटं कसे कन्वर्जन केलं जाईल. अनलेस, सी द सेंटेन्स, अनलेस यू वॉक फास्ट, अनलेस यू वॉक फास्ट. मी अनलेस यू डू नॉट नाही वापरलं. Unless you walk fast, you will not catch the train. You will not catch the train. याचा अर्थ जर वेगानं भरभर तुम्ही चालला नाही, वेगानं चालला नाही तर तुम्हाला गाडी मिळणार नाही. आता काय करायचं आहे रूलमध्ये, अनलेस काढून टाका. बघा इफच्या जागी पहिला रूल आहे, इफच्या अनलेसच्या जागी इफ वापरा. इफ यू सब्जेक्ट घ्या. इफ यू, हा वॉक इज प्रेझेंट टेन्स, वॉक इज प्रेझेंट टेन्स. ॲज प्रेझेंट टेन्स, ॲज इट इज प्रेझेंट टेन्स यू यूज डू नॉट वापरायचं आहे, डू नॉट. जर इथं वॉक्स असतं तर डज नॉट वापरलं असतं. वॉक्ड ईडी असतं तर डिड नॉट वापरलं असतं. कळतंय का. वॉक प्रेझेंट टेन्स आहे, यू वॉक सिम्पल प्रेझेंट म्हणून डू नॉट घेतला. वॉक्स असतं तर डज नॉट वापरलं असतं. वॉक्ड ईडी असतं तर डिड नॉट वापरलं असतं. बघा आता, इफ यू डू नॉट वॉक फास्ट, कॉमा पुढचं सेंटेन्स मेन क्लॉज आहे हा, तसाच ठेवायचा. हा याला म्हणायचं सबऑर्डिनेट क्लॉज. बघा अनलेसपासून ते फास्टपर्यंतचा जो वाक्याचा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड अ सबऑर्डिनेट क्लॉज, अनलेस क्लॉज. काय म्हणायचं, अनलेस क्लॉज, क्लॉज बिगिनिंग विथ अनलेस. मग पुढचा मेन क्लॉज आहे, पुढचा राहिलेला कोणता मेन क्लॉज आहे, यू विल नॉट कॅच द ट्रेन. इट इज कॉल्ड अ मेन क्लॉज. मेन क्लॉजमध्ये काही चेंज करू नका.
मग you will not catch the train. You will not catch the train. Next, unless she, बघा, unless she comes here, I will not help her. I will not help her. सो द सेम सेंटेन्स, अशाच प्रकारचं वाक्य आहे. इथं डू नॉट वापरलं आहे, पण इथं वर्बला येस प्रत्यय त्यावर डज नॉट वापरा. म्हणजे काय झालं, अनलेसच्या जागी इफ वापरा. इफ शी येस असल्यामुळे डज नॉट वापरा. इफ शी डज नॉट कम, नॉट कम्स, डज वापरल्यामुळं काय करायला लागेल आपल्याला, येस काढला पाहिजे. यू टू रिमूव्ह येस. अनलेस शी डज नॉट कम हिअर, I will not help her. I will not help her. Next sentence, I'll take past tense. I'll take simple past tense. It is simple present tense. Simple present असल्यामुळे does not come वापरला आपण, does not come. It is again simple present tense. Yes नाही म्हणून do not वापरलं. आता past tense घेऊया. Simple past tense. बघा, unless they played well, they would lose. LOSE, they would lose the match. जर ते चांगले खेळले नसते तर मॅच हारले असते. रूल काय सांगतो आपला, सो यू टू रिमूव्ह अनलेस काढा आणि काय वापरा, इफ वापरा. इफच्या पुढे सब्जेक्ट लिहा. इफ दे, अगेन प्लेडचा काय करा, डिड नॉट प्ले करा. डिड नॉट. इफ दे डिड नॉट प्ले वेल, काय केलं, डिड नॉट प्ले. दे प्लेड सिम्पल पास्ट टेन्स, सो डिड नॉट प्ले. ईडी काढल्यामुळं, सो ईडी इज देअर इन द एंड ऑफ द वर्ब, सो वी रिमूव्ड ईडी and use did not. So if they did not play well, not played, play well, they would lose the match. आणखीन एक सेंटेन्स आहे, त्या सेंटेन्समध्ये बघूया आपण. जर ऑलरेडीच हेल्पिंग वर्ब असेल तर काय करायचं. इफ हेल्पिंग वर्ब इज ऑलरेडी गिवन, व्हॉट टू डू. म्हणजे हेल्पिंग वर्ब केव्हा दिलं जातं, इफ द गिवन सेंटेन्स इज इन पॅसिव्ह व्हॉइस. गिवन सेंटेन्स जर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये असेल तर ऑलरेडी काय दिलं जातं, अनलेस हेल्पिंग वर्ब दिलं जातं. बघूया आपण. फॉर एक्झाम्पल, अनलेस, सी देअर नंबर 4, unless the button is pressed properly, PROPRLY, comma, the machine will not start. The machine will not start. See, here helping verb is given. म्हणजे नॉट कुठं वापरायचं, इजच्या पुढं वापरायचं. कारण अनलेसचा मिनिंग आहे इफ नॉट. म्हणून काय करणार आपण आता, इफ द बटन इज नॉट. सियर आपण आता या सेंटेन्समध्ये डू नॉट, डज नॉट, डिड नॉट वापरत नाही. इट इज बिकॉज इट इज ऑलरेडी हेल्पिंग वर्ब इज गिवन. इट इज पॅसिव्ह व्हॉइस सिम्पल प्रेझेंटचा. सो इज. इट इज नॉट प्रेस्ड. ईडी काढू नका. डोंट रिमूव्ह ईडी बिकॉज पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन. इफ द बटन इज नॉट प्रेस्ड प्रॉपरली, PROPRLY, comma, the machine will not start. The machine will not start. So got it everybody?
लक्षात आलं का? सो दॅट सिम्पल, नॉट डिफिकल्ट वन. आणखीन एक एक्झाम्पल घेऊया पॅसिवाईजचं. अनलेस he was invited, unless he was invited comma he would not come. याचा अर्थ जर का त्याला निमंत्रित केलं गेलं नसतं, त्याला बोलवलं गेलं नसतं तर तो आला नसता. सो अनलेस रिमूव्ह करा. तिथं काय वापरा? इफ वापरा. If he was, helping verb is already given, so use. If he was not invited, so main clause as it is, he would not come. So by this we'll come to know both constructions have same meaning. दोन्हीही रचनांचा अर्थ एकच आहे. आता याच्या उलटी प्रोसेस करूया आपण. लेटस ह्याच्या उलटा यूज करूया आपण. इफ नॉट विल बी गिवन, यू टू यूज अनलेस. काय करायचं? इफ नॉटच्या जागी अनलेस वापरायचं. आता बघा, यूज अनलेस. ओके. आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. सो यू नो, आपण सेंटेन्समधून काय करतो? इफ काढतो, तिथं अनलेस वापरतो. इफच्या जागी ऑन द प्लेस ऑफ इफ वी यूज अनलेस. आणि सेंटेन्समधील डू नॉट, डज नॉट, डिड नॉट हे 3 वर्ड्स काढतो. कोणकोणते? डू नॉट, डज नॉट, डिड नॉट काढणार. किंवा हेल्पिंग वर्ब असेल तर दुसरा इज असेल तर इज काढा, इज नॉट काढा, वॉज नॉट काढा, वेअर नॉट काढा आणि त्या मेन वर्बमध्ये योग्य तो चेंज करा. बघूया आपण. इफ I do not go there, he cannot help me or he will not help me. So काय करायचं आहे? डू नॉट काढायचे, इफ काढायचे. काय होईल हो? सूचना यूज अनलेस. इफच्या जागी अनलेस वापरा. अनलेस फर्स्ट रूल केला. unless I remove do not, unless I go there, he cannot help me. both have same meaning. जर मी तिथं गेलो नाही तर तो माझी मदत करू शकणार नाही. सेकंड सेंटेन्स, if they did not run fast, did not run fast, they did not or they could not, they did not reach on time. Reach on time. See the sentence. If रिमूव्ह करायचं तुम्हाला, डिड नॉट रिमूव्ह करायचं आहे. ह्या रनचा पास्ट टेन्स करायचं आहे रॅन, बिकॉज वी आर रिमूव्हिंग डिड नॉट. सो व्हॉट इज द आन्सर? अनलेस दे डिड नॉट कॅन्सल करा, रनचा रॅन करा. अनलेस दे रॅन, इफच्या जागी अनलेस वापरला, दे सब्जेक्ट वापरला, डिड नॉट काढून तिथं रनचा पास्ट टेन्स रॅन केला. अनलेस दे रॅन फास्ट, पुढच्यात चेंज नाही आहे. दे डिड नॉट और दे वुड नॉट. सो विल टेक वुड नॉट. दे वुड नॉट रीच ऑन टाइम. अँड लास्ट सेंटेन्स, डज असलेलं सेंटेन्स बघूया. अनलेस शी वर्क्स हार्ड. सॉरी, इफचं सेंटेन्स लिहायचं आपल्याला. इफ शी डज नॉट वर्क हार्ड, इफ शी डज नॉट वर्क हार्ड,
शी विल नॉट पास. शी विल नॉट पास. सी व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू रिमूव्ह इफ. इफ काढा, वाक्यातील डज नॉट काढा. डज असल्यामुळे ह्याला यस प्रत्यय लावा. म्हणजे काय झालं आपलं आन्सर, अनलेस. अनलेस शी वर्क्स. अनलेस शी वर्क्स, यस प्रत्यय लावला बिकॉज डज नॉट रिमूव्ह केलं. अनलेस शी वर्क्स हार्ड, मेन क्लॉज ॲज इट इज. शी विल नॉट, शी विल नॉट पास. शी विल नॉट पास. सो स्टुडंट्स, तुमच्या लक्षात आलं असेल की हाऊ टू यूज इफ नॉट किंवा हाऊ टू यूज अनलेस. आणि मिनिंग पण कळलं असेल की अनलेस म्हणजेच इफ नॉट. त्याचा मिनिंग दोघांचा एक आहे. बोथ हॅव सेम मिनिंग. काय, बोथ कन्स्ट्रक्शन हॅव सेम मिनिंग. काय आहे, जर असं केलं नाही तर, जर तरचा प्रश्न. जसं आपण म्हणतो, जर तू बोलला नाहीस तर मला समजणार नाही. तुम्ही चांगले खेळला नाही तर जिंकू शकणार नाही आहे. सामना जिंकू शकणार नाही आहात. जर तिनं व्यायाम केला नाही तर ती शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणार नाही आहे. जर पेपर सोपा असेल, जर पेपर सोपा असेल तर आपण चांगले मार्क्स पाडू. जर पेपर सोपा नसेल तर आपण चांगले मार्क्स पाडू शकणार नाही. अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि जास्तीत जास्त वाक्यांचा सराव करा.